माझी चुकी यायला लागली. मला नंतर तो हा सिनेमा मिळाला होता सलमानचा लगेच. तो बसंत नावाचा असिस्टंट डायरेक्टर होता, तो तिकडे होता डायरेक्टर, त्याने नाव माझं सुचवलं होतं. सलमानचा कोणता सिनेमा? निश्चय. हा. निश्चय नावाचा सिनेमा होता. आणि मी तसा मामाच बॉय होतो आईच्या आईकडे. पण आईला सोडून फार राहायला आवडायचं नाही मला. पिकनिकला वगैरे गेलो तरी मग रडाय भेटायचो लहानपणी. लाडावलेलो होतो शेवटचं बरोबर. शेंडे फळणार खूप लाडावलेलो होतो. तर मग अरे वा चलो चलो अरे दूसरा पिक्चर चल रहा है. नंतर मला साऊथ में है 15 दिन साऊथ में आना पडेगा. आईला इतना दिन 15 दिन. वो बैंक आहे मेरी. मी कारणं शोधली बँकेत आहे, बँकेत असं मिळणार नाही. सलमान आणि रेवतीचा बोलतोय. सलमान रेवती. ऐसा लगता है ते गाणं फेमस. ती होती मुलं दाखवले, 2-3 मित्र दाखवले. एक मित्र मी होतो. त्यानंतर मी हे दिलमध्ये मी एका सीनमध्ये आहे. दिलमध्ये माधुरीशी जाते आणि चिखल उडतो आमिरच्या अंगावर आणि तो सीन उडते वगैरे रिबस येते. त्या सीनमध्ये मी आहे. दुसऱ्या दिवशी कळलं की कल भी शूट आहे, कल भी सीन आहे. कल मी नाही हो, प्रोफेशनल नाही मी. काय म्हणजे डेट विचारायची बाबा किती दिवस हे शूट बरोबर. काय काही कळायचं नाही, काही माहित नाही. गेलो आलो अरे कल भी आहे क्या, अरे मी नाही परसू नाही. असे सिनेमे. त्यामुळे दिल पण गेला हातात. दिल पण गेला, सलमानचा निश्चय पण गेला. दिल थ्रू आउट कॅरेक्टर होतं. थ्रू आउट आमिरचे जे मित्र मित्रांमध्ये त्याच्यामध्ये मी इंद्रकुमार पासून उगाच लपायचो. ते मला ओळखत पण नव्हते. मी आपला दिल्ली पाहायला होतो ना, मी दिल्ली सिनेमात मी आपला ओळखतात काय, मी लपायचे. मैं बोला मैं छुपता था. नहीं मेरा ये ध्यान भी नहीं था. तू था क्या दिल में, त्याने मला विचारलं. नाही आणि मग इंद्रकुमार यांच्यासोबत तुम्ही काम केलंय ना. आता ते 5 सिनेमे गेले त्याचवेळी. त्यानंतर त्यांना म्हटलं ना मी की बाबा याद आहे की आपका याद कुछ असं. मी आपलं उगतच आता 5 सिनेमे त्यांचे केले मी आता. तर ह्या गोष्टी सगळ्या होत्या, सगळ्या त्या करत बरं. नरसिंह तेजाब नंतर तुम्ही केलं, सनी देओल होता आणि आता नुकतेच धरमजी पण हे गेले. त्यामुळे तुमचं तसं कनेक्शन सनी देओल सोबत वगैरे कसं होतं सिनेमाच्या वेळेला आणि त्यानंतर ते कंटिन्यू राहिलं का? धरमजींना भेटायचं कधी संधी मिळाली? धरमजी एकदा सेटवर तेजाबच्या सेटवर होते, तेजाबमध्ये होते. धर्मेंद्र तेजाबमध्ये होते. आम्ही हैदराबादला शूट पण केलं एक सीन. मग इथे यायला कळलं की धरमजी नाही होता, सुरेश ओबेरॉयने कॅरेक्टर केलं ते इन्स्पेक्टरचं. पण ते धर्मेंद्र यांनी का घेतलं स्वीकारलं? एकदा फार तसा तो होता रोल चांगला, पण धर्मेंद्र यांच्यासाठी फिरवाफिरवी काय झाली असते काहीतरी. तर मग ते त्यावेळी केलं. तर त्यावेळी एक संबंध आला होता, तो 1 दिवस 2 दिवस काय ते तो आला. त्यांच्या गप्पा आम्ही मारल्या हैदराबादला सेट जॉनीबाईमुळे आम्हाला बसता आलं. तिकडे केलं. अदरवाईज नाही. सनी बरोबर 2 सिनेमे केले मी. एक हा नरसिम्हा आणि दुसरा तो इरफान खान, ईशा कोपीकर आमचा राईट या रॉंग असे 2 सिनेमे केले. त्याने आठवतं. पण तो शांत आहे. तो चिडका आहे का? म्हणजे त्याला असं राग येतो भयंकर. कारण मी असं खूप वेळा ऑब्झर्व केलंय त्याचं बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला किंवा कार्यक्रमांच्या इव्हेंटच्या वेळेला. तो खूप असा एक वेगळ्या नजरेतनं, म्हणजे त्याच्या धीर गंभीर नजर असते त्याची. तो फार स्माइली फेस नसतो, तो अशा आपल्या ह्याच्यात असतो, शांत असतो. आणि त्याला जास्त पपाराझींनी आवाज केलेला वगैरे पण असा फारसा चालत नाही वगैरे. फारच वाढलंय पण तसा तो आहे. कसा आहे चांगला तो. सगळे चांगले आहेत, सगळे न्यूट्रल आहेत, छान आहेत, न्यूट्रल आहेत. आता मी खरं सांगतो, मी हिंदी इंडियनच्या फार जवळ जात नाही. आता रणवीर आमचा इतका धमाल आहे, इतका चांगला आहे. रणवीर सिंग. आणि तुम्ही त्याच्यासोबत आय थिंक 2 सिनेमे केले, सर्कस, सिम्बा आणि सर्कस. म्हणजे जवळजवळ आम्ही सिम्बा 70 दिवस शूटिंग केलं आणि सिम्बाच्या जवळजवळ 35-40 दिवस, म्हणजे 101 दिवस आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे ही इज व्हेरी गुड. पण
तुम्ही भले आपण भले काय आपण थोडं आता इतके वर्षानंतर म्हटलं गेलो तिकडे काय चुकीची ट्रीटमेंट मिळाली काय मिळाली सांगितलं कोणी तो तिकडे मेल समोर भेटला आला मिठी मारली भेटलो छान बस मग क्या रणवीर क्या चल रहा है आजकाल कोणी सांगितलंय कोणी आम्ही आम्ही ह्याला आमचे जे मराठीतले त्यांना विचारू ना काय कसं चाललंय आपण विचारू आपला संबंध आहे का काय चाललंय वगैरे बोलायचं आहे जाऊ दे बरं आहे बरं आहे ऐकलं होतं सनीचं मी सनीला विचारलं एक फाईट सुरू ब्रिज नावाचं आमचं सनी देओल ब्रिज ॲक्टर होता आमचा ब्रिज गोपाल त्याच्याने नरसिंहमध्ये फाईटचा सिक्वेन्स चालू होता तर फाईट चालू तर मी सेटवर आलो मग बरोबर बुलाय हॉटेलमधून आम्ही सेटवर आलो मला एक स्वप्न पडलं होतं मी सनी सनी भाई आपको गुस्सा आता है क्या मतलब मैं विचार मतलब नहीं गलत बात हुई तो हाँ ना अदरवाइज क्या क्यों क्यों क्या हुआ नहीं क्या हुआ आपको गुस्सा आया और ब्रिज को आप मार रहे और उसको लगा ऐसा मुझे ख्वाब में आया फाईट संपली कट टू आमचं नाशिकचं शेड्यूल ते बॅकअप झालं रिशेड्यूल फाईट परत चालू झाली जो 10-15 दिवसांनी सेम सिक्वेन्स मी सेटवर आलो ब्रिज असा बसला होता क्या हुआ ब्रिज हात फ्रॅक्चर हुआ मला 15 दिवसापूर्वी स्वप्न मला वाटलं तुमच्या आईला मग झालं का पडलं लागलं सेम सिक्वेन्समध्ये फ्रॅक्चर झालं त्याला नको रे बाबा मी काय बोलायचं बोललात का हे सनी देओल परत कोण मारायचं आहे तेरी वजह से तूने सपना देखा इसलिए नको नको म्हटलं जाऊ दे त्या ब्रिज बिचार त्याने ते बांधून त्याने फाईट कम्प्लीट केली त्या माणसाने असंही झालं होतं तेवढंच त्यानंतर मी म्हटलं नको आपलं आहे ते गप्प त्याला म्हटलं असं 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 होतं तरी त्याचं एवढं होतं त्यावेळी ना 2.5 किलो का हात 2.5 किलो असा आता जरा कमी झाला तो पण मस्त होतं मी जाऊन त्याला म्हटलं सरी भाई आपका मेरा सेम आहे तो मी एवढा होतो माझं त्याने असं होतं तो असा बघितलं माझ्याकडे मी जो पाळलोय पण तो न्यूट्रल कसं तो येण्याची मस्त शांत ही गाणी किस्सा धरमजींचं आमचं नरसिंह सिंह चालतोय नरसिंह त्याचं पाय वरतून सनी बसला होता त्याचा बसला होता आणि मी असं येत होतो असा असं येत होतो बघितलं असं बघितलं आणि पाय असे खाली केले म्हटलं मला एवढं रिस्पेक्ट करतो या मला मग कळ मागून धरमजी येत होते म्हटलं वडील येत होते ना वडील आहे म्हणतो काही नाही फक्त असं पाय वर होते खाली ठेवले धरमजी गेले परत त्याने वर पाय ठेवले हा रिस्पेक्ट ते दोघे कसे असायचे सेटवर म्हणजे एकत्रच आम्ही नव्हतो ते समोरून आले तर ते बोलले पण नाही काही नाही काय म्हणता काही नाही आपण म्हणतो ना असं मुलगा आहे तर काय अजिबात नाही अजिबात नाही मग धरमजी असं पण नाही धरमजी 5 फुटावर गेले असं पण नाही जवळून इथून असं इथून जातो ना 5 होतो आपण असं इथून गेले ते तो आपला तरी सनी देओलशी बोलले नाही काही नाही आणि त्याने पण नाही हे केलं कोणी दोघे गेले प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल आपलं काम आपलं मस्त गेले मध्ये मी होतो काय झालं सनी इथे बसलेला धरमजी इथे मी मध्ये म्हणून थांबलोच ना मी आपला थिजलो मी धरमजी एवढे त्यांची ते जॅकेट बिकेट घालून होते ते त्यांची पर्सनॅलिटी अजून पण त्यांना ते एक रुतबा होता त्यांच्यामध्ये